हा जबाब मैलाचा दगड ठरणार आहे। तर गोपनीय साक्षीदारांच्या जबाबामध्ये नेमकी काय माहिती आहे आपण पाहूयात। तर पहिल्या गोपनीय साक्षीदाराच्या साक्षीमध्ये नेमकं काय आहे? विष्णू साठे यांनी म्हटलेलं आहे, आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळे करायचं। स्वतःची इज्जत घालवली, आमची पण घालवली। तुला प्लांट बंद करायचा आहे, करायला पाठवलं होतं, तो बंद केला नाहीच, उलट हात हलवत परत आलास। हे आरोपींमधलं संभाषण आहे आणि त्यावरती सुदर्शन घुले म्हणाला की कंपनी बंद करायला गेलो, तिथे संतोष देशमुख आला। यांचं हे संभाषण या साक्षीदारानं ऐकलेलं आहे आणि तेच या ठिकाणी त्या साक्षीदारानं नमूद केलेलं आहे। सुदर्शन घुले त्यानं असं म्हटलंय की त्यानं कंपनी बंद करून दिली नाही, त्या ठिकाणी संतोष देशमुख आले होते। मसाजोग गावातील लोकांनी आम्हाला हकलून दिला। तर विष्णू साठे म्हणतो वाल्मिक अण्णाचा निरोप आहे, काम बंद केलं नाही, खंडणी दिली नाही, देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा। इतरांना संदेश जाईल की मागण्या पूर्ण न केल्यास काय परिणाम होतो। वाल्मिक अण्णाच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा। त्यावरती सुदर्शन घुले म्हणाला, आता कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही, असा बंदोबस्त करून दाखवतो।